ऍग्रीकल्चर स्टार्टअप विषयी पदवीधरांसाठी द फार्म आणि एसएसपीएस अभियांत्रिकीतर्फे मोफत कार्यशाळेचे आयोजन. अॅग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था SIILC, द फार्म आणि एसएसपीएस अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने कोणत्याही क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ऍग्रीकल्चर स्टार्टअप महत्वाच्या विषयावर आज दिनांक 6 जुलै 2024 रोजी मोफत कार्यशाळा संपन्न झाली. पदवी पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना पदवीनंतर काही व्यवसाय करायचा असतो व त्यांच्याकडे व्यवसायासंदर्भात काही नवजीवन संकल्पना असतात. त्या संकल्पना प्रत्यक्षात कशा आणाव्यात, त्यासाठी फंडिंग कसे मिळेल याबाबत सदर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश पोपटगट, मुख्य कार्यपालन अधिकारी सर्वेश गंगाडे, SIILC चे सहव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने पदवीधर, युवक, उद्योजक या ठिकाणी उपस्थित होते. तर यावेळेस या कार्यक्रमासाठी बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील, प्राध्यापक डॉक्टर SD सुरेंशी, प्राध्यापक डॉक्टर सागर मोरे, प्राध्यापक सौ संगीता राजपूत, आनंद कुलकर्णी, सचिन बधानी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. नवीन पॉलिसी तयार होते. दर दिवशी निमित्त म्हणतो दर आठवड्याला ते काहीतरी नवीन आणतात, कारण त्यांना मार्केटमध्ये टिकून राहायचं, त्यांचं कॉम्पिटिशन तेवढं वाढलंय. मग इंडस्ट्री जर एवढ्या झपाट्याने बदलत आहेत, आपलं न्यू एज्युकेशन पॉलिसी किती वर्षांनी आली सर? किती वर्षांनी कधी बदलली असेल? मला तर 40 इयर्स म्हणतायत ते. म्हणजे आपण जग कुठं चाललंय, आपण आता पॉलिसी बदलण्याच्यात आलोय. तर हा जो काही शिक्षणाचा ट्रेंड आहे तो आम्ही काय केलं, आम्ही कुठलंही म्हणजे सरकार जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने स्किल हा शब्द गेली आता 4-5 वर्षापासून ऐकायला आलं. कौशल्य विकास बरोबर ना, आणि त्याचं सेपरेट मंत्रालय सुद्धा तयार केलं. पण आपली SIILCच्या मार्फत आम्ही, मला आठवतं 2014ला मी जेव्हा याचा चार्ज घेतला, 2014 पासून आम्ही स्किलवर काम करायला सुरुवात. आणि त्यावेळी आम्ही हा कोर्स जेव्हा डिझाईन केला तर पहिली गोष्ट आम्ही काय केली, आम्ही इंडस्ट्रीच्या लोकांना, जसे आज मीट आपण आयोजित केली, इंडस्ट्रीच्या लोकांना बोलवलं आणि त्यांच्याकडून माहिती करून घेतली की तुम्हाला कशा पद्धतीचे कॅन्डिडेट्स लागतात, तुम्ही कॅन्डिडेटमध्ये काय स्किल सेट बघतात, व्हॉट टाइप ऑफ नॉलेज यू विल रिक्वायर, कॅन्डिडेट्स मध्ये काय काय गोष्टी अशा पाहिजे की ज्या तुम्हाला मिळत नाही, इंटरव्ह्यू घेताना सुद्धा तुम्हाला दिसत नाही. आणि त्यावेळी इंडस्ट्रीने असं सांगितलं की जी काही मॅनपॉवर आम्हाला पाहिजे ती मॅनपॉवर, म्हणजे इंडस्ट्री जेव्हा आपल्याला एक एक्सपेक्टेशन सेट करते, तर कॉलेजेस मधला पास झालेला ग्रॅज्युएट स्टुडंट नुसता सर्टिफिकेट घेऊन जर आला तर तो फक्त कॉलेजमध्ये जे काही एज्युकेशन दिलंय त्या बेसिसवरच तो तिथे हे करतो. पण इंटरव्ह्यू मध्ये असं लक्षात येतं की याला ट्रेनिंग देण्याची गरज आहे. आणि आजही ते होतंय, आज होत नाही असं नाही. त्याला ट्रेनिंग देताना त्याला 6 महिने किमान ट्रेनिंग द्यावं लागतं. तो इंडस्ट्रीमध्ये ऍब्सॉर्ब केला जातो. बरं, तो घेतला जातो ऍज अ फ्रेशर म्हणून. फ्रेशर म्हणून घेतल्यामुळे त्याला काय होतं, पॅकेज तेवढं मिळत नाही. काय 5-6 लाख रुपये पॅकेज दिलं समजा, तर त्याला त्यावर 6 महिने एफर्ट्स इंडस्ट्रीच्या माणसांनाच घ्यावे लागतात. त्याला पूर्ण तो प्लॅटफॉर्म समजून सांगावा लागतो. तो समजला की देन ही विल स्टार्ट वर्क ऍक्च्युअल. आणि तो जेव्हा काम करायला लागतो कुठेतरी 7-8-10 महिन्याला येतो, तर त्यावेळी त्याला असं लक्षात येतं की मला 6 लाखाचं पॅकेज इथं आहे, पण दुसरी इंडस्ट्री मला 8 लाख द्यायला तयार आहे. तो ट्राय करत असतो ना, कुठेतरी ऍप्लिकेशन केलेलं असतं. दुसरी इंडस्ट्री काय म्हणते, आपल्याला 8 लाखावर पण परवडतं, कारण आता हा स्किल्ड मॅन पॉवर झाला ना, याला सगळे स्किल सेट ऑलरेडी यांनी दिलेले आहेत. तर तो इझिली तिथून मूव्ह होतो. पण त्याच्यात लॉस कोणाचा होतो, ज्या इंडस्ट्रीने त्याच्यावर एफर्ट घेतले 6 महिने, तर ती इंडस्ट्रीची सगळी जी काही कन्सर्न आहे त्या ठिकाणी मांडले गेलेत. आणि त्या रिगार्डिंग आपण हा ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट प्रोग्राम डिझाईन केला. तो डिझाईन